नमस्कार मंडळी, ब्रेन बूम मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण घेऊन आलो एक नवीन टॉपिक जे की खूप महत्त्वाकांक्षी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबत. या योजनेत तब्बल लाखो महिलांनी काय केलेलं आहे, फसवणूक करून फायदा घेतलेला काय आहे उघड झालेला आहे. सांगली जिल्ह्यात 1,70,000 महिला अपात्र ठरल्या असून सरकारच्या दरमहा 25 कोटीपेक्षा जास्त बचत होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. सांगली जिल्ह्यात एकूण 7,35,944 महिला या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यातील तब्बल 1,70,729 महिलांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. का अपात्र करण्यात आलेलं आहे? कारण सरकारी नोकरी असूनही पैसे घेतले आहेत. 4 चाकी गाडी त्यांच्याकडे होती. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त सदस्यांनी काय केलं, त्यामध्ये अर्ज केलेला होता. या सर्व महिलांचा लाभ तात्काळ बंद करण्यात आला आहे. परिणामी सरकारला दरमहा 25 कोटी 60 लाख रुपयांची बचत होणार होती. पहिल्या टप्प्यामध्ये शासनाला तपासणीमध्ये एक विचित्र प्रकार काय केले उघडकीस झालेले आहे. ज्यामध्ये 78,478 ज्या महिला आहेत त्या डायरेक्ट थेट अपात्र करण्यात आलेल्या आहेत. तर 1,166 प्रकरणे असे आहेत की त्यांच्याकडे बँक पासबुक हे डुप्लिकेट आहे आणि 57,192 अर्ज असे आहेत की त्यांनी एकाच प्रकरणावरून 500 वेळेस काय केले अर्ज केलेला आहे. आणि 20,120 महिला अशा आहेत की त्यांच्याकडे 4 चाकी वाहने असून त्यामध्ये काय केले त्यांनी समाविष्ट झालेले आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेच्या 10 महिला अशा आहेत, कर्मचारी आहेत, या त्यांनी याचा योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्याच्याकडून पैसे परत घेतले जाणार आहेत आणि त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई सुद्धा केली जाणार आहे. ती सांगली पुरतीच मर्यादित आहे का? नाही. राज्यभरात 2 कोटी 63 लाख महिलांनी काय केलेले नोंदणी केलेली आहे. त्यातील 2 कोटी 41 लाख महिला काय केलेल्या अपात्र ठरलेल्या आहेत. निवडणूक तपासलेल्या 11 लाख अर्जापैकी 7,76,000 अपात्र ठरलेले आहेत. जूनमध्ये सरकारने सर्व अर्जाची गहन छाननी सुरू केलेली आहे. त्यातच 26 लाखाहून अधिक महिला काय झाल्या आहेत अपात्र झाल्या आहेत. काही जिल्ह्यामध्ये आकडेवारी अशी आहे की पुणे जिल्ह्यामध्ये 2,04,000, ठाणे जिल्ह्यामध्ये 1,25,000, नाशिक जिल्ह्यामध्ये 1,86,000, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1,01,000, मुंबई उपनगर 1,13,000, नागपूर 95,000, सांगली जवळपास 90,000. म्हणजेच राज्याच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये फसवे लाभार्थी काय केले आहेत सापडलेले आहेत. सरकारची भूमिका काय आहे? महिला आणि बालकल्याण विभागाने स्पष्ट केलं आहे की लाभ फक्त खऱ्या पात्र महिलांनाच मिळेल. सरकारचं म्हणणं आहे ही योजना खरंच गरजूंना मदत व्हावी म्हणून अपात्रांना बाहेर काढणं आवश्यक आहे, पण त्यांच्याबरोबर फौजदारी कारवाई होणार नाही, फक्त लाभ थांबवता येणार आहे. लाडकी बहीण योजना लाखो महिलांसाठी आशेचा किरण आहे, पण फसवणुकीमुळे खरंच पात्र असलेल्या बहिणीवर अन्याय होतो. तुमचं मत काय? अपात्र महिलांसाठी पैसे परत घ्यायचे आहेत की त्यांना योजनेतून वगळलेलं पुरेसं आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, ब्रेन बूम मराठीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये याच टॉपिकवर.